साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। गटारीच्या पाण्यात बसून केले रहिवाशांनी आंदोलन। भवानीपेठ परिसरातील मुकुंदनगर येथील अंतर्गत रस्त्यावर साठलेल्या गटारीच्या पाण्यात बसून स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासनाचा निषेध केला। महानगरपालिका अधिकारी व ठेकेदार माजी नगरसेवक यांच्या निषेधार्थ विश्वभूषण कांबळे यांनी गटारीच्या पाण्यात बसून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली। महानगरपालिका आयुक्त यांना वेळोवेळी निवेदन देऊनही कोणती कारवाई होत नाही। दाट लोकवस्ती असलेल्या भवानीपेठ परिसरामधील मराठा वस्ती, मुकुंदनगर, राजीव गांधी नगर, जम्मा वस्ती, बसवंती प्लॉट या ठिकाणी हजारोचे लोक राहण्यास आहेत। या परिसरातील ड्रेनेज लाईन 20 वर्षापासून बदलण्यात आली होती। 10 वर्षापासून असणारे नगरसेवकांनी भवानी परिसरामध्ये कोणते काम केले नाही। नगरसेवकांच्या काळात मंजूर झालेले निधी गेला कुठे? त्याच पद्धतीने सार्वजनिक शौचालयाकरिता 8.5 लाख रुपये निधी मंजूर झालेली ते गेली कुठे व का काम झालं नाही? संतप्त नागरिकांचा जीव जाऊ शकतो। स्वयंपाकघरामध्ये पिण्याच्या पाण्यात गटारीचे घाण पाणी जात आहे। शेपटीच्या आळ्या व रोगराई पसरत असून आरोग्यास धोका निर्माण झाला आहे। 19 फेब्रुवारी 2024 रोजी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यावर कारवाई करण्याबाबतचा अर्ज दिला होता। यावरही महापालिका आयुक्तांनी कारवाई केली नाही। तत्काळ काम पूर्ण करण्यात यावे, अन्यथा भवानीपेठमधील सर्व नागरिकांच्या घरात शिरणारे घाण पाणी घेऊन आयुक्ताच्या केबिनमध्ये समोर ठेवू असा इशारा भवानीपेठ येथील नागरिकांनी दिला आहे। वर्षापासून समस्या आम्ही वेळोवेळी महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिलं। या गोष्टी त्यांना पूर्णपणे जाणीव करून दिली की आम्हाला या भवानीपेठ परिसराला कुठलाही वाली किंवा नगरसेवक, कुठला प्रतिनिधी किंवा सामाजिक कार्यकर्ता या परिसराला नाही। त्याच पद्धतीने गेल्या 29 तारखेला आम्ही नाही का या परिसरामधले सर्व चेंबर लाईन बदलण्यात यावे। जे 8.5 लाख रुपये निधी सार्वजनिक शौचालयासाठी मंजूर झालेले ते काम करण्यात यावे। पैसे पूर्ण उचलले, ठेकेदारांनी कोणतेही काम केलं नाही। अधिकारी आणि ठेकेदार हे संगनमत करून हे सगळे पैसे उचललेले आहेत। या आयुक्तांना आम्ही माहिती करून दिलं आणि परवाच्या दिवशी नाही का आयुक्तांना 29 तारखेला निवेदन दिलं की तात्काळ ह्या परिसरामध्ये झालेल्या निधी मंजूरचं फक्त काम करण्यात यावं। तर निधी उचलले पण काम केलं नाही आणि आयुक्तांना आम्ही 10 दिवसाचा अल्टिमेट दिलं होतं। आज कमीत कमी 15-20 दिवस होऊन गेले। आमच्या परिसर या ठिकाणी सर्व समाजाची लोक या ठिकाणी राहतात आणि आता रोजा चालू असल्यामुळे सर्व महिला या परिसरामधल्या रोजा पकडलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये यांना घाण पाण्यात बसून नमाज पडावं लागते, अशी एकदम दुर्दैवाची गोष्ट या भवानीपेठ परिसरामध्ये झालेली आहे। तसेच त्या पद्धतीने स्वयंपाकघरामध्ये घाण पाणी जात आहे। आम्ही या गोष्टीचा व्हिडिओ करून आयुक्तांना दाखवलं, सांगितलं, सगळ्या गोष्टी माहीत करून दिल्या, तरी महापालिकेचे आयुक्त याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत। त्याच पद्धतीने या ठिकाणी लहान लहान शिफ्टीच्या आळ्या पण आहेत, हे पण आम्ही दाखवून दिलं, तरी आमची का दखल घेत नाही? मग नगरसेवकांनी एवढ्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये केलं काय? नगरसेवकांनी, अधिकाऱ्यांनी यांनी दोघांनी संगनमत करून, ठेकेदारांनी संगनमत करून आतापर्यंत भवानीपेठला फक्त मातीत घालण्याचं काम केलेलं आहे। सर्व समाज या सगळ्या लोकांना दिशाभूल करून सगळ्या लोकांचं नुकसान या ठिकाणी नगरसेवकांनी केलेलं आहे। जेणेकरून आता जर कुठला नगरसेवक या ठिकाणी आला तर आम्ही त्याला नका तोंडाला काळ फासून त्याला मारल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही। आणि तात्काळ 8 दिवसाच्या जर काम नाही झालं, तुमच्या हातनं काम होत नसलं तुमच्या खुर्च्या खाली करा। काम जरी नाही झालं तर इथलं हे घाण पाणी महापालिकेच्या आयुक्तांच्या केबिन मध्ये आणून आम्ही ओतल्याशिवाय आणि सर्व लोक घेऊन आल्याशिवाय राहणार नाही, असा मी इशारा या ठिकाणी महापालिकेच्या आयुक्तांना देतो। बसाव।